तर कसं काय मंडळी, आज आपल्या गावी आलेत अजित पालकर उर्फ भाऊजी. तर मित्रांनो, त्यांना घ्यायला आलो होतो आणि त्यांनी बोलले की इथे फेमस मिसळ मिळते चिपळूणमध्ये. तर त्यांनी मला पण खायला सांगितली. त्यानंतर चहा घेतलेली आणि लवकरच घराच्या दिशेकडे निघालेलं. आणि भाऊजींचं काम हे टेरव गावामध्ये होतं. लवकरच टेरव गावाच्या रस्त्याला लागलेलं आणि हा रस्ता इतका डेंजर आहे पण तेवढाच सुंदरही, कारण का तिथून जो व्ह्यू दिसतो तो खूपच छानच दिसतो. आणि या पावसाळ्याच्या दिवसात पण बघताय मित्रांनो, भाऊजी खूपच मजा घेत होते या रस्त्याचा. आणि मला भीती वाटत होती, कारण का एवढं वजन घेऊन मी हा रस्ता चढत होतो. पण हा जो व्ह्यू बघितल्यानंतर एक भीती निघूनच जाते. बघताय मित्रांनो, खाली कामते गावातील पूर्णपणे असा व्ह्यू दिसतो. मुंबई गोवा हायवे आणि कामते धरण. टेरवात आलो आणि फेमस बुलबुल वादकला भेट झाली, ओंकार साळवी. त्याच्या घरी आलेलं. लवकरच त्याने चहा दिली. चहा मस्तपैकी पिऊन झाल्यानंतर हे खेकडे बघितलेले. खेकडे किती सारे खेकडे होते आणि खूप मोठे मोठे होते मित्रांनो. हे पाहून भाऊजी एकदम थक्कच झाले मित्रांनो. हे पाहून झाल्यानंतर तिथून निघालेलं आणि गॅरेजला आलेलं. गॅरेजला आल्यानंतर भाऊजी काय काय सामान आहे, कसं कसं सामान आहे सगळं चेक करत होते. थंडगार पावसाच्या वातावरणात भाऊजींना भजी खायचा मूड आला. भजी आणायला गेले पण तिथे काय भजी मिळालीच नाही. संपूर्ण दिवस एन्जॉय आणि काम करून झाल्यानंतर भाऊजी पुन्हा एकदा मुंबईला जायला निघाले. त्यांना सोडायला अभि आणि मी चिपळूणच्या दिशेने निघालो. चिपळूणात आल्यानंतर मित्रांनो, जिथे आम्ही थांबलो तिथेच एक मोठा ऍक्सिडेंट होता वाचलं. भाऊजी लगेचच पाहायला गेले पण तिथे काय एवढा मोठा ऍक्सिडेंट झालं नव्हतं. 15-20 मिनिटं वाट पाहिल्यानंतर भाऊजींनी ज्या ट्रॅव्हलची बुकिंग केली होती ती ट्रॅव्हल्स आली आणि भाऊजी लवकरच त्या गाडीमध्ये बसले. आणि मित्रांनो, भाऊजींना सोडल्यानंतर मस्तपैकी असा भाऊजींना आम्ही बाय बाय केलेला आणि त्यानंतर घराच्या दिशेकडे निघालेलो. आम्ही खूपच खुश होता. आणि मित्रांनो, अशा तऱ्हेने भाऊजींना आम्ही सोडलेली आणि आपल्या ह्या लेजंड 800 कार मधून आम्ही पुन्हा एकदा आपल्या घराकडे निघा. चला तर मित्रांनो, भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओ मध्ये.